च्या पुणे नाशिक रेल्वे संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच मान्यवर, मी श्री लामखडे सर, आळ्यामध्ये राहतो. गेली 7 वर्षापासून माझा संपर्क आळेफाटा माझं मूळ गाव आहे बोटा केळेगाव. आळे माझी सासरवाडी आहे आणि या रेल्वे संघर्ष संबंधी मी गेली 5-6 महिने त्याच्यात उतरलेलो आहे आणि पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचं जे आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये आहे मी. आणि 1-2 वेळा मी आपल्या खंडोबा मंदिर देवस्थानच्या व्हॉट्सअपवर टाकलं होतं, तसेच अन्नपूर्णाच्या व्हॉट्सअपवर पण बातमी टाकली होती, परंतु प्रतिसाद काही मिळत नव्हता. मागील 2 महिन्यापूर्वी घारगाव येथे पत्रकार परिषद झाली होती. त्या परिषदेत आपले डोंगरे पाटील पण होते. त्या ठिकाणी पण मी माझे काही विचार होते ते मांडले होते. त्यानंतर आंदोलनाविषयी त्या ठिकाणी मीटिंग झाली होती आणि ठरवलं होतं की आपल्याला कुठे कुठे आंदोलन करायचं आहे. त्या मीटिंगला आपल्या नारायणगावचे सरपंच आदरणीय पाटील साहेब होते, तसेच मंचर खेडवरून काही या संबंधितले मान्यवर आले होते आणि सर्वांच्या मते जन आंदोलनच करायचं हा विषय ठरला होता. त्या विषयानुसार खेड, मंचर, आंबेगाव, नारायणगाव, संगमनेर, अकोले या ठिकाणी कृती समिती अगोदरच स्थापित झालेली आहे आणि खरं तर आपण खूप उशिरा याच्यामध्ये उतरलो आहोत. मी तर साशंक होतो की आपल्याला इथे काही प्रतिसाद मिळेल की नाही, कारण जेव्हा मागे रेल्वेचं आखणी चालली होती तेव्हा गुंजाळ साहेबांनी सांगितलं की ते त्या ठिकाणी गेले होते, आंदोलन केलं होतं आणि याच आपल्या आळे परिसरातून तेव्हा विरोध पण झाला होता. म्हणजे दिनेश भुजबळ साहेब जे अथर्ववाले होते त्यांनी ते आंदोलन केलं होतं, आम्हाला रेल्वे नको. आता त्याचा उद्देश वेगळा असेल की शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा, हा तो उद्देश आहे. आता तो भाग मागे पडलेला आहे. ती लाईन पण रद्दच होणार आहे, तिकडून रेल्वे होणारच नाही आहे, कारण GMRTचं त्यांनी कारण तर सांगितलेलंच आहे. परंतु नवीन प्रस्तावित ज्या कृती समितींच्या जे काही विचार मंच येतो आहे, व्हॉट्सअपवरती त्यांचे विचार येतात, व्हिडिओ येतात, त्यांचं नियोजन येत आहे. काल नारायणगावमध्ये जी मीटिंग झाली त्याचं नियोजन समजलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते जन आंदोलन करणार आहे. आपण फार उशिरा आहोत. सॉरी, मला बोलायला हे वाटतंय, तरी पण उशिरा का होईना पण आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दलची जागरूकता दाखवली, याबद्दल सर्वांचं मी प्रथम आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच आता या ठिकाणी सुरुवातीची आपल्या मीटिंगला जी सुरुवात झाली त्याच्या ऑब्झर्वेशननुसार मला असं वाटलं की आंदोलनात उतरायला आपण कुठेतरी घाबरतोय का? आपल्या डोळ्यासमोर जंतर मंतर येत आहे का? मग आपल्यावर पोलीस लाठीमार करेल किंवा आपल्यावर केसेस होतील ही भीती मनात होती. परंतु आंदोलन करताना कसं करायचं त्याच्या नियोजनाचीच आपली बैठक आहे. त्याच्यावर अजून काही भाष्य कोणी केलेलंच नाही. परंतु आंदोलन करताना माझ्या मते हे सुनियोजित असलं पाहिजे. ज्या आंदोलनासाठी ज्या परमिशन लागतात त्याच पहिल्या घेतल्या पाहिजे. पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, ग्रामपंचायत असेल, अगदी ग्रामपंचायतीपासून आपण हे परमिशन घेतली पाहिजे की आम्ही या रेल्वेसाठी शांततेत आंदोलन करत आहोत, यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे. रीतसर सर्व गोष्टींच्या जर आपण परवानगी घेतल्या आणि आपल्याला परवानगी मिळाली तर आपल्यावर कोणी लाठीमार करणार नाही. आपण शांततेत आंदोलन करणार आहोत, रास्ता रोको करणार आहोत, त्या ठिकाणी कोणती हुल्लडबाजी होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. घारगावच्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं होतं की सर्वप्रथम जनजागृती झाली पाहिजे. जनजागृती करताना तुम्ही ठिकठिकाणी नाक्यावरती, चौकामध्ये तुम्ही फ्लेक्स लावले पाहिजे, गावागावात फ्लेक्स लावले पाहिजे आणि या रेल्वेसाठी तुम्ही जेवढी पब्लिसिटी कराल
तेवढा त्याचा उपयोग होईल. आज आता आजची ही मीटिंग आहे मला काल समजलेली आहे. कारण या रेल्वे कृती समितीच्या व्हॉट्सअपवरती आपल्या या मीटिंगचं निवेदन आलं होतं, तेव्हा मला खूप बरं वाटलं. म्हणलं शेवटी का होईना आपण या ठिकाणी भाग घेत आहोत, तर ही आनंदाची गोष्ट आहे. आता ही रेल्वे का असावी हे बहुतेकाने आपले विचार तर मांडलेले आहेत आणि आपण केवळ आपली जमीन जाईल, आपल्याला चांगला मोबदला मिळेल की नाही याचा विचार न करता पुढच्या जनरेशनचा किती फायदा होणार आहे याचा विचार केला पाहिजे. वास्तविक आपल्या परिसरामध्ये 5 धरणं सोडली तर आपल्याकडे काहीच नाही आहे. तेही पाणी आपल्याला काही 100% मिळत नाही, ते दुसऱ्याच गावाला जाते. तरी सुद्धा तत्पूर्वी आपल्याकडे MIDC येणार होती, त्याला आपण विरोध केला. त्यानंतर चाकणला MIDC झाली, आपण चाकणची परिस्थिती पाहतो, पण आपण त्याच जागेवर आहे. पूर्वी जी परिस्थिती त्याच ठिकाणी आपण आहोत. तर MIDC गेली, जाऊ द्या. आपल्याकडे रस्ते धड नाही. परवा आपल्याला रस्त्यासाठी आंदोलन करावं लागलं, तेव्हा काल रिपेरिंग चालू होती रस्त्याची. तर आपल्या भागामध्ये ही शेवटची संधी आहे, शेवटची. पुणे नाशिक रेल्वे ही शेवटची संधी आहे आणि ती रेल्वे जर झाली तर आपल्या या क्षेत्राचा एक सुंदर असा विकास पाहायला मिळेल. पर्यटन वाढेल. पर्यटनाच्या निमित्ताने ज्या त्या विभागातल्या ग्रामपंचायती असेल त्यांना महसूल वाढेल, तसेच रोजंदारी वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी प्रवास करता येईल. नोकरदारांना आपल्या घरी येऊन नोकरीला जाता येईल. हा मोठा फायदा नोकरदारांचा आहे. व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी पुन्हा नाशिक या ठिकाणी जाता येईल. आपला शेतमाल डायरेक्ट मार्केटमध्ये नेऊन विकता येईल. हा मोठा फायदा आहे. तर अशा प्रकारे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक पद्धतीचा हा मोठा फायदा आपल्या विभागाला आहे. तसे पाहता आपण आळेफाटा म्हणलो की याला मिनी दुबई म्हणतो. मिनी दुबई आपल्याला फार मोठा अभिमान वाटतो, कारण आपल्या आळेफाटावर सर्व प्रकारचे व्यवसाय, सर्व सुविधा आहेत आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. माझ्या निरीक्षणानुसार मी बघतोय की आपल्या परिसरातील जे तरुण आहेत, शिकलेले आहेत, ते नवीन नवीन उद्योग सुरू करतात. त्याच्यामध्ये प्रयत्न करून प्रयत्नवादीपणा फार दिसून येतो. खूप आपलं भांडवल गुंतवतात. आपल्याकडे जवळजवळ 70-80 पत्तळे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला भांडवल मिळते.